आता काय बोला आता हे का नाही ते पंप खोललं फ्रीजही खोलला कायच करा राजा मोठा दांगडच होते वाटते माघारी आता हे म्हणा सामान ठेवणंही मुश्किल बरं या म्हणलं आओ फिर भैया आओ तुमको 2 लाख रुपए दिए अभी गिन लिए ना तुमने कोई प्रॉब्लम रहा का अभी बस आओ तुम हम हमारे काम में लग जाते अब। नहीं नहीं कोई बात नहीं, अभी वो जो बिल है ना सब कूलर का ये वो सब तुमको दे दिया मैंने, वो हो गया क्लियर अभी। तो ठीक है आते हैं हम। अभी लगा तुमको कुछ सामान तो और भी बोल देना। ठीक है फिर। अब काय को बाबा इस तो झमेला निपटते नहीं जा रहा हमारा। हाँ हो ना इस तो मैंने 2 लाख दिए बा। हो आओ फिर तुम कोई वादा नहीं है। हो आओ आओ करते हम फोन तुमको लगा तो हो ठीक है ठीक आहे। मला झालं असन तर ते पायजमला ट्रकात काही राहिलं असन तर बरोबर नाही एखादं सामान भुलाचं तर अजून आपच्या घरून द्यायची पै निपटलं सगळं निपटलं ना, आता काय राहिलं? हो झालं, दिले त्याला 2 लाख रुपये। मग काय म्हणते मग शिवलाला आता काय आणून राहिले का पैसे का कसं काय? आता काय करतं एरी द्यास लागले ना ते खातोडे म्हणते उद्या देतो ते काय आता मग उद्या द्या बुवा आता सध्याची द्या म्हण लक्ष्मण म्हणे फिटल्यासारखे सरपंच 2 लाख नाही का? मला नाही वाटत भेटन म्हणून बा। हो 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 ते आहे म्हणा। हो उद्या दिन ना ते दिन ना। चला येऊ का मग आम्ही आता? बाकी काही काम आहे का? काम म्हणजे आपल्याला जाणं लागत का ते हेलिपॅड सारखं बनवा लागते ना ते चिन्ह पिन्न पळा लागते ना वरून ते झेंडे गिंडे लावा लागन ना एखाद्या टेकड्याची जागा पाहा लागन आणि आपल्याला 5-6 जणाला ते ट्रॅक्टर घे झुंबर तू येते हो जरासं नागरून गिगरून ओके कर लागते ते आपलं हेलिकॉप्टर उतरायची जागा नाही कर लागत। ओकेच म्हणलं चला मग लवकर पोट्टे आहेत सध्याची अजून मग कुठे जायचं तर बसा लागल। चला मग आता मी ते चुन्याचं कट्ट घेऊन घेतो एक निघू मग लवकर कुदई पावडं हे ते घेऊन घ्या चला लवकर ते पंप काढलं फवार असते ते टाकून द्या म्हणलं पॅकिंगमध्ये अजून म्हणून हेच नाही पाहिजे मला तेच नाही पाहिजे ते फ्रीज गिरीज ते झाकून घ्या ते सगळं बरोबर चला। काय बोलून राहिले म्हणलं तुम्ही काय लकी ड्रॉ नाही आहे म्हणजे काऊन नाही म्हणलं लकी ड्रॉ काऊन नाही आज आम्ही काय का म्हणजे रिकामी लोक आहो का म्हणलं कामं नाही का आम्हाला चालले आपले आज नाही उद्या नाही तारीख पे तारीख आहे का इथं कोणा सांगितलं का कॅन्सल म्हणून माझा खजुरीला का शानपण करू राहिलं असतं मुकाडण राह म्हणलं जिकून आहे आदेश आला तसा आहे ते आमच्या पंचमंडळाचा निर्णय आहे उद्या होईल कार्यक्रम हो वरचे ते फिल्म स्टार येऊन राहिले तर हेलिकॉप्टरनं त्यामुळे कार्यक्रम पुढे 1 दिवस स्थगित केलेला आहे। पण मग आमच्या तिकीटचं काय ऑटो आणलं ना आम्ही राजा मग काय नाही बहिणून पुरा ऑटोला भरून मग आता त्याचं भाडं कोण भरा? भाडं म्हणजे काय आम्ही काय तुम्हाला जा म्हणतो वापस राहा ना मग इथं मग जेवणाची व्यवस्था आहे झोपाची व्यवस्था आहे मंडपात मग आता आम्ही काय करणार दिले मग आता 1 दिवस ते आता त्याचं लेट झालं आज येणार होते उद्या येऊ राहिले ती मग ते आता उद्या जर नाही आले तर मग अजून उद्या वापस जायचं का म्हणलं आम्ही म्हणजे तेवढंच कामं करायचं का म्हणजे 500 रुपयाची पावती नाही तिकडे लगायचं मायन पानपुडा लागायचा माणसाले आणि काय फायदा काय त्याचा? पण मी काय करू दिले तुम्ही ते आमच्या अध्यक्षाला बोला शिवलाल टोयगोटे आपला लकी ड्रॉचा मेन माणूस आहे हो त्याला फोन लावून त्याला विचारा मला माशी हुद्दत घालू नका माया काम मी करून राहिलो गाडी पुढे जाणार नाही अजूनही मुरलं नाही पण नाही का जाऊ दे याचही बरोबर आहे नाही का हो ना पण आपल्याला दम नाही निघून राहिला ना 1 लाख रुपये देऊन बसलेला बुलेट काही भेटेन काही नाही हो ना आता आजचं उद्यावर गेलं का नाही माणूस डिसमोड होते ना। बरं ठीक आहे उद्या पण नक्की आहे ना काही म्हणजे याच्यात उद्याच्या डाऊट नाही ना काही? त्या यायला विचारा अध्यक्षाला तुम्ही हो मी सांगून राहिला 3 वाजता मग हो 3च्या पुढे होणार नाही कार्यक्रम 3ला कार्यक्रम आहे 5 वाजता जिकडे तिकडे हो या तुम्ही आता या आता जा आता चला आता चल भाच्या काय फालतू तिकीटचे पैसे गेले आपले चला तिकीटचे पैसे ते मानवऱ्यापासून लोक वापस गेले तर अर्ध्यातून मग काही आले होते जवळपास वापस गेले मग ते नाही म्हणून राहिले काही तुम्हाला राहायची इच्छा इथं जाऊ दे वापस जा नाही बा सहन करू राहिला मी पण उद्या का ते का कॅन्सल केला तुम्ही मार खासान म्हणलं काय समजलं ना बिलकुल हे बा दणके देणार पंचमंडळाले फक्त उद्या कॅन्सल करा तुम्ही आता चला मला चला मामा ठीक आहे ना मग काही हरकत नाही उद्या समजा 3 वाजता आपली इथे समजा हेलिकॉप्टर उतरण समजा नाही का परफेक्ट टाइम समजा फोन लावला तुम्ही नाही का झालं क्लिअर ते सगळं 3 अरे 3 म्हणजे 3 ते का लग्न होय का 12चं 1ला लागलं 2ला लागलं बिलकुल टाइम टू टाइम आहे 1 रुपया म्हणजे एका मिनिटाचे किती रुपये घेतात ते मग माहिती आहे का तुम्हाला? आता तुम्ही एक काम करा ते सगळे तुमची 3 वाजता बिलकुल सगळे अंदर बसून ठेवा आल्याबरोबर कार्यक्रम फटकन आटपणार आहे 4-4:30 पर्यंतचा टाइम दिला आहे ना याच्यावर 1 मिनिट थांबणार नाही ते समजलं का? नाही तर चला रे उठा रे लग्नाले बसा रे पंक्ता आहे रे असं नाही सगळे बसून घेसून 3ला टाईट ठेवा तुम्ही आणि एक महत्वाचं जरासा हार गिर असा एक मोठा असा चांगला म्हणजे असं म्हणा 5 जण एकाच बसले पाहिजेत ते इतका चांगला 2-4 हजाराचा का होईना एक खेपचा उद्या ना काही असं विषय नाही तर बिलकुल आपण काढूच त्याच्याकडून तेवढे पैसे बस तेवढं काम करा फक्त तुम्ही हेलिपॅड आहे ते ओके करा चला बा करते वाटते पुरं लंबच करते वाटते नाही का खादोड्या सांग बरं राजा मग 5 रुपयात हार नाही घेत नाही काय कसं काय चला म्हणलं झालं असं तर येतो खादोडे साहेब आम्ही या म्हणलं उद्या एक तिकडे उभं राहिलं याला तर काहीच काळजी नाही वाटते नाही का याचा काही हात असं नसल्या का नाही का हे काही म्हणजे रुपये झै लागू देत नाही यांना तर पावती नसून फाळली अरे काय शिवलाल काय पावती कधी फाळली का नाही म्हणलं मग काही
नाही नाही, काय चिठ्ठी काढता आता, आपणच बक्षीस घेता घरात सगळे. आम्ही पंचमंडळ अजिबात बक्षीस घेणार नाही हो. देवदास सनसनी, मी समजा शांताराम भाऊ सरपंच आणि लक्ष्मण, आम्ही 5 जण अजिबात बक्षीस आमच्या नावाचा निघणारच नाही, समजा चिठ्ठीच नाही आमची. तर मस्त हाय कलाकारच नाही ना, 500 नाही दिले ना हो, याला डाऊट आहे 100%. हो, याला 4 लाखाचं काढा लागेल म्हणजे डबल काही जास्त बोलणार नाही. म्हणलं शिवला जरासं पाहिजे बरं आपल्या पेमेंटचं, काय तू जरासं गोष्टी निघून राहिला, पिका पाण्यात पाहिजे म्हणलं तेवढं. आता तर तुला रुपया तर देतो का? हो ना खादोड साहेब, बिलकुल आहे. यावेळेस पीक आपलं चांगलं आहे, बिलकुल 100%. हो, चला येतो मग आम्ही, चला बसा म्हणलं, चला चला दे भाऊ, चला येतो खादोड साहेब, टचमध्ये राहायचं म्हणलं. हां ठीक आहे, आम्ही हारगीर घेतो मग निघतो मग. ओके. आपण येपर्यंत तुला झालं यायचं चुना गिना मारून सगळं ओके झालं वाटते का? सरपंच साहेब आम्हाला सांगितलं इकडे जा म्हणे, आले म्हणे बा तुम्ही, बातच केलं जिकडे तिकडे येपर्यंत. काय नसते कामाला लावले ना तुम्ही, मग काय तर बसले आपले कामं नाही. ते तर बरं झालं सोयाबीन बसेला म्हणून रिकाम्या लोक, नाही तर म्हणलं बा माणूस नसतं सापडला. मग सामान उतरलं, ते 2 लाख रुपये दिले बा, ते पायदा म्हणलं 2 लाखाचं आहे ना बा, भेटन ना माय मले. भेटते ना, तुम्ही बा काळजी नका करू ना, समजलं ना, ते आलं लक्षात, ते द्यायची इच्छा आहे, मानसिकता दिसली ना आम्हाला द्यायची. मग काय वाटे आम्हाला, मला काय सांगा पहिले फॉल्टच वाटला. आंघोळीला गेला लवकर आलाच नाही, मला देते नाही देत, आम्हाला जर असं म्हणजे वाटे हुरहुर. पण नाही म्हणलं, मनानं तोंडानं म्हणे ते म्हणे पैसे द्यावं लागते म्हणून आपल्याला, आणि त्याच्यापासून आपण काढू म्हणे. जे सेलिब्रिटी लोक येणार आहे की नाही, आता ते शेट्टी साहेब, आणि शेट्टी आहे बरं, नाही सुनील शेट्टी सांगतात लोक आले, ते भाऊ आहे त्याचे डुप्लिकेट टी येऊन राहिले ते. हा कोणताही शेट्टी येणं त्याचं काही करणे लागत आपल्याला, फक्त येणं महत्वाचं आहे. कोणतरी या लवकर सटकन आपलं मोकळं करा घनगडी. हो, इकडे हे फुकटचा खर्च चाललाय. मग आता याच्यात चुना आणि हे ते डिझेल लागलं ट्रॅक्टरचं, मग काय तर नसता खर्च झाला ना माझोडचा हे आता अगोचा. मग आमचा खर्च नाही झाला का? मग जाणं येणं हे ते आता हारे बी आता बुकिंग केला 3000 रुपयाचा. मग काय सगळे जण बसले पाहिजे म्हणजे 4-5 जण, त्याच्यात 4-5 आहेत सेलिब्रिटी. मग काय हो चांगलं दिसते मला ढोंगता जरा. हो का, एखादे पुष्पगुच्छ आणला होता ते 10-20 रुपये आले, काही आपलं राहायच्या. चला मग आता नाही का, हो झालं इथं निरेपिरे झालं, त्याला सांगून द्या लागेल फोन न की बा आम्ही केलं ते हेलिपॅड, बाकी काही अडचण नाही. ते संध्याकाळी एक फोन करून देईन द्यायला, क्लिअर आहे ते सगळं, जाय तिकडे मग. चला मग आता, चला घराकडे, आम्ही इकडे इकडून झालो, मला काय काय नाही. चला चला बरं चला मग. ते बाकी ते रोडवरचे पुट्टे सांगून राहिले ना ते बरोबर, लोक वापस पाठवणं सुरू आहे ना. हो ते बरोबर करू राहिले, ते मारते आहे बसून तिथं, ते बस आलेले कलून लावून राहिला ते. हो जा बा उद्या या. कोणी अजून अंदर गावात काही घुसलं नाही. हो उद्याची राहील सगळ्याला. जाऊ द्या मग, उद्या 3 वाजता नाही का, 3ला टाइम टाईट आहे समजा नाही का. बरं चला मग आता. शिवलाल कसं उद्याचं काय होईल, कसं काय करतो? हो आपलं ते पैशाचा मेळ बसन का? मार खायचे पाहिजे आपल्याला. 9 जणांचे आपण पैसे घेतले आणि 5 बक्षीस द्यावं लागते. कसं काय ॲडजस्टमेंट कसं काय करू राहिला म्हणलं उद्या? हे करायची गरजच नाही ना रे, कार्यक्रमच होत नाही ना. बरं झालाय समजा, एक समजा पकडून ये झालाय बी. हे पण अशा माणसाला देतो मी, हो की जेणेकरून आपल्याला त्याच्यातून सटकता येईल. हो बरोबर, तू काहीच विचार करू नको सध्याची. हो जे होते ते पात्र आहे फक्त, हो लोड काही घेऊ नको ना. पण मामा लुटे रे, हटेले ते देणगे, याच्यासारखे हसतील तू, बक्षीस देऊन नाही राहिला, यायला देऊन राहिला टपरायला गावातल्या. तर म्हणलं जरासं पाहिजे समोन घे, नको लोड घेऊ ना. ते पाहिला ते देणगे नाव काढलं की आलाच ते, ती आज मुक्कामीसाठी ते, मग आता ते येऊ दे मुकाडन बस. बोला शिवलालजी. हो चला म्हणलं, कसं आहे, हो आज मुक्कामच होता, म्हणलं या भेटू. हो आता कसं आहे, जेवण खाऊन झालं, म्हणलं काय नाही. आता काय झालं ना तुमचं, ॲटोचं पक्का आहे तुमचं. हो फक्त उद्या तुम्ही नेसान कसे म्हणलं. मग आता समजा 4 वाजता समजा होईल ते क्लिअर, 4 ते 5च्या दरम्यान. हो तर ते कागदपत्र हे ते आणले तुम्ही सगळे? सगळं माही काहीच नाही अडचण, फक्त तुमची सांगा, काही अडचण नाही ना काही, आमच्या याच्यात येणार नाही ना काही. नाही आमची काहीच अडचण नाही. जराशी आली होती म्हणा महिला मंडळ म्हणे आम्ही चिठ्ठ्या काढतो, पण मी एक तिथं पॉईंट टाकला किंवा ज्यानं समजा चिठ्ठी काढली त्याचं नाव निघणार नाही. बाया म्हणे नाही आम्ही काढत नाही, विषय मोडला बायाचा. आता मीच मेन चिठ्ठ्या 5 ज्या आहे ते मीच काढणार आहोत. बरं ठीक आहे ना. आपण हे पा सांगून ठेवून राहिलं तुम्हाला, जर का समजा भेटलं नाही ॲटो आपल्याला, हो तुम्ही गेले म्हणून समजा काय, हो गावात राहणं मुश्किल करीन म्हणलं मी. इथं येऊन हे पा, हो माझ्यासारखा दांगडो करणारा माणूस नाही पाहिला तुम्ही काय. हो एवढं सांगासाठी चालतो मी तुम्हाला आता. ना आवाज नको वाढू तुम्ही, फालतू अजून घोर करता तुम्ही. जा आता जा. बरोबर होते सगळं, बरोबर होते, कोणाचंच काही खराब होत नसते, चांगलंच होते. या तुम्ही आता. तेच म्हणलं धमकी वजा इशारा आहे, समजलं ना. तेच म्हणलं वादळा आधी शांतता म्हणते म्हणलं देंट केली. तेच म्हणलं चला ये तुम्ही. उशीर केला तर तुला फोन लावला मगापासून, आता आम्ही चौघं ये इतका उशीर असते का? काय आले का माणूस आहे तू? आणि म्हणलं ते देणकेचं निपटलं ना, ते 1 लाख रुपये दिले का नाही म्हणलं. दुपारी 4 वाजता झाला ते, हो मुक्कामी, म्हणून म्हणलं त्याने काही म्हणजे त्याचे पैसे दिले ना वापस. अरे बाबा त्याच दिवशी दिले त्याले, मग पैसे दिले त्याले. आलता ते मला भेटायला आता, त्याच्यासाठीच होतं म्हणे. काय राजा म्हणे मग हातचा बाण गेला म्हणे. पाना म्हणे आता होत असून ते 1 दिवस पैसे संगच आहे म्हणे माया. मग काय म्हणलं तो, मग काय म्हणलं सांगितलं द्यायला मग हाती काही नाही म्हटलं बा. ते काय तर कोण चिठ्ठ्या काढते कोण नाही बघता. आता मी कुठून काय मार खाऊ का, असं करून दिलं त्याला निपटून. आता लखलके आणि तुम्ही 4 5 जणांचे फायनल झाले समजा, बक्षीस काही विषय राहिला नाही. बरोबर ठीक आहे ना. मग आपली बुलेट पक्की आहे समजा नाही का. हो बरं, मग ते आपल्याला 3 वाजता 4 वाजता भेटेल मग नाही का समजा, आपल्या हातात समजा.
बस 5 वाजता हातात आहे तुमच्या. मग काय 3ला कार्यक्रम झाला की 5 वाजता बुलेट घेऊन घरी तू. मग कागदपत्र तयार ठेवतो. बाकीचं पेमेंट खादोडी देणारच आहे उद्या. विषय मोकळा तुया. जमला आता आपलं बी कसं मस्त टाटा एस भेटू राहिला. उद्या आता मस्त बिलकुल त्याला शेड गीट बनवून ठेवतो. म्हणजे कसं ऊन नाही लागत काही नाही मस्त. आता सोयाबीनचा सीझन सुरू झाला की नेणं आणणं मालाले बिलकुल. चला आता मग आमचं याटोचं नाही का. स्वप्नच पाहता तुम्ही नाही का. उद्या पाहा तुम्ही काय होते आता. बरं बरं हो ना आता ते तर होणारच आहे. हो बाकी काही अडचण नाही मग आता. हो काही आता समजलं सगळं. हो ते सगळं बरोबर झालं. फक्त एक तुले कसं इंटिमेशन देऊ राहिलो गड्या. हो याच्यातनी जर का समजा कमी जास्त काही झालं तर तू म्हणलं परिणामाला तयार आहे का. हो आमच्यासारखी म्हणलं पहा तुला वाटत सोपे आम्ही. हो सुद्याले सुदेन खराबाला खराब या. हो ही चुकाटा आमच्या याच्यात करायचा नाही. काय बोलता रे या तुमच्यासाठी आपण एवढा जीव तोडून राहिलो तुम्ही काय तुम्हाला नाही देणार का. हां मग तेच तर म्हणलं 5 जण फिक्स आहे तुम्ही. विषय संपला. हां चला ये तुम्ही. नक्की कुपन धारकांना सूचित करण्यात येते की जे काही कुठे कुठे बसलेले असतील त्यांनी सर्वांनी मंडपामध्ये येण्याची कृपा करावी. चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता 1 वाजलेला आहे. 3 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी आतमध्ये येऊन चहाचा आस्वाद घ्यावा. चला चला चला. आलते नाही रामपूरवाले आलते म्हणते खादोडीच्या घरी. हो मग काय हो कालची गोष्ट 7-8 जण आलते म्हणे. बाळूभाऊ बी होते. बाळूभाऊ सांगे बा देते म्हणे पैसे दे असं म्हणे बा. 12 लाख रुपये. पण आता काय ते बाळूभाऊ म्हणे आता काय होईल तो म्हणे भाऊ उद्या. मला तर काही गॅरंटी नाही म्हणे बाळूभाऊ म्हणे 12 लाख देईन बा. सेलिब्रिटी हे ते सगळं येणार आहे म्हणे बा. असं सगळं सांगितलं म्हणे बाळूभाऊनं. तरी पण आपल्याला गरजच नाही ना खादोड्यानं देऊ नाही देऊ आपल्याला काय मतलब आहे त्याच्याशी. हो त्याचं ते काही करू आपल्याला काय घेणं आहे. ते सेलिब्रिटी आणू नाही आणू आपले पावती कुठं फाडली आपण इथं. मग इथं जे अध्यक्ष आहे त्याचं गचाळ पकडतो ना मी. मग पैसे असं कसं काय पैसे देत नाही ते. आणि हे शिवलाल तर मेला माझं जीवन माय फक्त निघावं नाही. हो बुलेटन आपलं हे याटोन आपली लुना सांगेला दिले म्या. हो त्यांना काय ते काढली नाही. हो तर मेला ते जीवानं. काय म्हणता बा तुम्ही पण आता काय होईल तो. आता ते सेलिब्रिटी येते का नाही याची मला गॅरंटी नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्रम होईल याची गॅरंटी नाही. हो 3 वाजेपर्यंत काय होते आणि काय नाही. हो आता जाऊ द्या बा. ते नाव काढलं ते हजरही झाला म्हणलं. ते शिवला लिवराला बा इकडे काय होतं. हो ते टोय गोटे तुम्ही म्हणता पैसे दिले ते आला म्हणलं इकडे. अरे बोला काय लुटेरे आले का. काही आले काही पताही नाही बा. काही आले बा. अरे आत्ताच आलो आम्ही. हो इथं ऑटो लावला मी आणला. आता 1 वाजला. 3 वाजता कार्यक्रम आहे म्हणता ना. 3चे आता किती वाजते काय नाही आहे का नाही खरं. हा येऊन राहिले का नाही कोणी म्हणलं. हो असं कसं काय बोलणार आहे. एवढं मोठं हेलिपॅड तयार केलं आणि हिंदी आता तुम्ही म्हणता नाही ना. अरे सगळं बिलकुल आहे बा. रितसर नियमानुसार होणार आहे. नियोजित वेळेवर 3 म्हणजे 3. हो बिलकुल बागायदा नो टेन्शन. हां चला चहा घेऊ ना. चला मंडपातनी. नाही ती चहाची नाही आम्हाला ती हे सांग म्हणलं. हो चिठ्ठ्याचं कसं काय आमच्या निघन ना चिठ्ठ्या. हां हो तेच म्हणून राहिलो. त्याचाच विषय सुरू होता. चिमनराव म्हणे बघ गॅरंटी वाटून नाही राहिली. हो कार्यक्रम होते का नाही होत त्याची गॅरंटी नाही. आणि आमच्या चिठ्ठ्याचं तर मग पुढेच राहिलं. म्हणून म्हणलं आहे ना बा. राहू दे ना बा. झाकली मुठ सव्वा लागायची नाही का. कार्यक्रम नाही झाला तर माय विदा बंद ती. अरे बा लुटेरे साहेब तुम्ही कार्यक्रमाची काळजीच नका करू. होणे म्हणजे होणेच आहे. काही होईन तिकडे. जमाना इकडचं तिकडे होईन पण आपला कार्यक्रम होईनच आज रामपूरचा. हो तुम्ही लोड घेऊ नका. फक्त म्हणलं जरासं ते देवमन आहे म्हणलं पुढे. फालतू ऐकायचा तर मग ती आता कसं माहीत व्हायचं तर सगळं भो व्हायचा. विषय कळू नका म्हणलं. तुमची चिठ्ठी बागायचा निघणार आहे. हो ते पाहिजे बा. ती सनकी आहे बरं ती. हो ते आता कार्यक्रम आता कॅन्सल जर केला ना तर बा मार खासान तुम्ही सांगू राहिलो. कार्यक्रम घ्यायचा काही करा आणि कसंही करा आणि आमचं वस्तू बिघाडा. आणि बाकी एक सांगतो वस्तू जर का निघाल नाही तू मार खायशील म्हणलं तू. तुला सोडणार नाही सांगू राहिलो मी. माझ्यासारखं खराब नाही बरं. हो तेच म्हणून राहिलो. बाकी तू काही कर कोणाचं अल्टी पलटी मार पण आमचं बिलकुल माय याटो आणि यायची लुना. म्हटलं ना तुम्ही टेन्शन नका घेऊ ना. झालं ना तुमचं काम झालं ना. का माझ्या खिशातच चिठ्ठ्या आहेत ते. मग खसकन काढणार मी दाखवणार. दाखवू का तुम्हाला आता. नाही दाखवू नको. ते नाव जाहीर कर पहिले अजून कार्यक्रमातच खेटर जागेवर नाही. हो ये आता तू. आम्ही येतो थोड्या वेळाने. ते 2 वाजता 2:30 वाजता येतो आम्ही तिथं. बरं ठीक आहे. आता मी बी जरा जा लागते मला बी. हो ते हेलिपॅडच्या तिथे थांबा लागते आता. हो स्वागत सत्कार आहे आता मोठा हार आहे. हां चला येतो मग मी. ओके. काय राजा लक्षात घे. मी आता मला येतच नाही का तू. हो बरं झालं आला ते. मग काय हो काय म्हणते मग बरं आहे वाटते नाही. हो दिल्या वाटते तो बी काहीतरी. हो जरासं म्हणजे आम्ही त्यातले म्हणून म्हणलं. मला का माहीत नाही का तुम्ही त्यातल्या म्हणून तर तुमच्या पैसे आलो मी. का बबनराव तुम्ही आलते ना. बबनरावला माहिती आहे सगळं कोण कोण आहे ते सांगितलं मला तुम्ही आहे त्याच्यात. ते बसा ना विषय नका काढायचं होती. हो मग पाबर मग भाऊ बोलते काही. हां लकलं का हो काही टेन्शन घेऊ नका. सगळं बरोबर आहे. हो तुम्ही फक्त विषय दुसरा काढत जा. कोणी ऐकायचं तर बसा लागं. आपण यायनच काढला ना हो विषय. म्या काढला का सांगा बा. आता मी आजपर्यंत फोन तर लावला का सांग बरं बघून तुला. हो 1 लाख रुपये दिले पण तेपासून तुला फोन तर लावला का. तुमचा विषय नाही ना. पण हे कधी लावायची. हो नाही त्याच्या मनात काही नाही पोटात काही राहत नाही. त्याला काही निघतील काही नाही. आता अजून 1-1.5 वाजला थांबा ना म्हणा. माहीतच नव्हतं मला तुम्ही इथं हा म्हणून. मग काय तर हो मला तिथून दिसले तुम्ही. हो म्हणून तर मग तुम्हाला भेटायला आलो मी. हां हो काही चिंतेचं कारण नाही म्हणलं हॉटेल साहेब. हो लोड काही घेऊ नका. हो चिठ्ठी बागायचा तुमची निघणार आहे. बुलेट पक्के.
नाही ते तर होणारच आहे ना. पैसे काळजी दिले मग 1,00,000 रुपये, मग नवीन असती घेतली का मा पैशाने मी चला बा 1,00,000 सव्वा लाख वाचून राहिला. हो पण हे पहा त्याच्यातनी काही घोर झाला नाही पाहिजे काय. हो मी मला कसं मला जरा ऐकून राहिलो, मामा लुटेरे दिसला मला तिथं. हो त्याचं जरासं काहीतरी गुलमडीत दिसलं मला, मग तिथून आलो तर हो काहीतरी फायदा नाही तर हा माया करसान कार्यक्रम. नाही नाही नाही, त्याचा विषय नाही आहे. मामा लुटायचा काही विषय नाही आहे. त्याचं वेगळं आहे ना, त्याचं ॲटोच आहे, तुमचं बुलेटचं आहे ते त्याच्यातच आहे. फक्त लेखीच करू नका. ते आपलं कसं कोणाला द्यायचं ते ठरेल आहे ना. फक्त बरोबर 5 बक्षीस आहे, 5 माणसं आहे, असं आहे ना ते. हो ना तेच म्हणलं ना मी. म्हटलं बा अजून काही सांगता येत नाही तुमचं. हा 10 लोकांपासून पैसे घ्यायचे आणि 5 बक्षिसं द्यायची असं नाही वाव. हा तेच म्हणलं तुमचंही काही सांगता येत नाही ना. हो राजा का मार खाता का काही बी बोलता. तुम्ही लोड नका घेऊ आता, माझ्या जास्त बोलू नका आता. ठीक आहे, येऊ का मग? त्या म्हणलं पण कार्यक्रम नक्की आहे ना. पण हे म्हणजे काही याच्यात हुकवाक तर नाही ना. म्हणजे 3 होते ना, पण 1:30 वाजला आता म्हणून म्हणलं. हो ना, मग त्याच्यासाठी आता मला फोन आला, जा लागते ते फोन लावून नाही द्यायले. मग खाजोडे साहेबाला फोन लावायचा आहे. लक्ष्मण म्हणे 2 वाजता आधी लावा म्हणलं. हां का साहेब कुठं आलं बा, हेलिकॉप्टर निघालं कुठं आहे काय. त्याच्यासाठी चालवतो ना, पण तुम्ही दिसले म्हणून आलो मी. बरं पहा बा ते काय आहे तर जा तुमचं ते मंडळ पहा आणि लवकर 3 सुरू करा म्हणा. काय काही आहे तर ठीक आहे ठीक आहे. हो ना भाऊ, तुम्हाला पैसे नाही दिले काल आम्ही, हाराचे पैसे दिले नाही का तुम्हाला. मग आता 3 वाजता ते येऊन राहिले तिथं हेलिपॅडवर. मग तुम्ही काय 3:30 वाजता हार घेऊन येसान तर मग काय फायदा होईल का त्याचा. मग काय राजा 1:30 पाऊन तर होऊन राहिला ना आता. मग लवकर तुम्ही हार घेऊन या बा तुम्ही. हो फालतू हे बराच्या पैसे आधी घेतात मग फालतू डोकं खाता राजा. ठीक आहे ठीक आहे, हो चालते हो. आता किती अर्ध्या घंट्यात बरं ठीक आहे. 2 वाजेपर्यंत तुम्ही आला पाहिजे आता. हो ठीक आहे. ते कायच्यावर ॲटोवर पाठवा, काय पाठवा तिकडे. मग तुम्ही काय म्हणे घरपोच पाठवतो म्हणून फालतू डोकं खाऊ राहिले. आता गाडी पाठवा हे पाठवा, आम्ही नाही पाठवत गाडी गिडी. हां लवकर हार पाठवा तुम्ही. हो फालतू राजा माझ्या दिमाग खाऊन राहिले तुम्ही. हो ना आता पाठवतो मग पाठवतो, हार नाही करू राहिले काही नाही. ठेवा आता. म्हणजे काय आणत नाही म्हणते का हार द्या, गाडी पाठवा म्हणते का. आधी म्हणे पाठवतो म्हणजे आता म्हणजे गाडी पाठवा म्हणते. काय ना पाठवा म्हणते. मग आता काय ना पाठवा म्हणजे आधी काय बोली करा. 3,000 घेऊन घेतलेले का ना. हो ना बसले आपले. येते म्हणे आता 2:15 वाजेपर्यंत तुमचा हार पोहोचून जाईल म्हणे. बोलू काही नका म्हणे. जाऊ द्या काही विषय नाही. आता काय करता आला शिवलाल. हो आलो म्हणलं आलो ना. सांगा आता काय हारच तर नाही आला काय करता आता. गाडी आणतच होतो मी म्हटलं हार आला की गाडी मग गाडीत टाकला की निघाले. हो ना पण आपल्याला बाकी चिठ्ठ्या गिट्टे बनवायला लागत का. 1 घंटा राहायला चिठ्ठ्या नाही बनवले अजून. मग काय मग सगळ्याच्या आता नंबरच्या चिठ्ठ्या बनवा लागल. त्याच्यावर सरळ नावही टाकून देऊ आपण यावेळेस. नंबर नाव चला मग करून टाकू. 100 चिठ्ठ्या बनवायला काय आता. बस झालं 20 चिठ्ठ्या 5 जणांना बनवलं की जाय तिकडे. नंबर नाव लिहून टाकू सरळ नावच जाईल लगायची. चला मग चला लवकर अंदर चला लिहून टाकू. चला मग लवकर बसा. लक्ष्मण भाऊजी इथं बसून पटपट नंबरच्या चिठ्ठ्या आणि त्याची नाव. हो ते उशी आपल्याकडे आहे ना त्या पावत्याची. चला घ्या आता. चला काढा ते आपले पावती बुक काढा. चला मग चला लवकर बसू आणि लवकर आपण मग ते हाराला की चालले जाऊ. चला. हो पण मी काय म्हणतो एखादा फोन लावा लागेल ना. लक्ष्मण फोन लावून देते खाजोडेले कुठं काय आहे तर लावू ना. मग त्याच्यात काय विषय आता. 1 मिनिट आताच लावून देतो ना बा. कुठं काय मी समजून जाते आपल्याला बिया. 2 मिनिटाचं काम आहे. थोडे मला ते बा हसावरून नाही राहिला. का काय गेम केला तर काय हारे आणायला लावला नाही. हो 3-4 हजाराचा मिळाले का. म्हणजे हेलिपॅड हे ते म्हणजे लय लय का म्हणजे खतरनाक झालं काम आता नाही. हो पुरे सुट्टी वाटतात नाही. अरे पाना तुम्ही मानमुळे यायचं हे बा पुरं कमळच म्हणणार आम्ही रामपूरवाल्याचं. हो असा भारी भरतून द्यायला मी. हो त्याला वाटते आमच्यासारखे लोकच नाही. त्याला एकटा पूर्ण उडतो मी खातोड्या. हो त्याला काय वाटून राहिलं. अरे आता 12 लाख रुपयाची आशा आहे त्याला. हो काल तर असं सांगितलं येऊनच राहिलो मी पैसे घेऊन. हो ते 2 लाख ते सरपंच त्याने दिले ती फिटला. हो नाही म्हणता त्याला बसला दणका. म्हणजे ते सरपंच ते कसं काय फिटला. सामान झालं का लकीटवाचं. हो बाकीचं आता 10 लाख रुपये ते डाऊन पेमेंट जे भरलंय उर्वरित रक्कम. हो ते तर द्यायचंच राहिलं. हे 2 लाख रुपये त्यानं कव्हर केले. काल सामान आलेलं चिल्लर चाललं ते कूलर गिलर हे ते. तर मग मी म्हटलं मी आता कसं माझं आता बँकेतून काढतो सोमवारला देतो. कायचं काय आहे. आता त्यानं जवळचे दिले. मग असं झालं ते त्याला ते गैरी मारून वा कठीणच काम नाही का. म्हणजे पुरा रामपूर लंबच आहे समजा नाही का. बरं आता काय होती काय नाही डोकशे फुले होते पण आज नाही का कार्यक्रमात 100%. आणि तुम्ही 3 वाजता आहे बा तिथं म्हणजे अशी हे पोलीस बोलावं लागेल. मी सांगतो तुम्हाला. मग काय हो इतकी अफरातफरी होईल तिथं. पैनं धावणं मारणं झोडणं डोकशे फोडणं गोटमार होणार आहे पाहिजे तुम्ही. हो फक्त हे कार्यक्रम झाला नाही पाहिजे. एक तर काल कॅन्सल केला आणि आज जर का डबल कॅन्सल केला की बस हे रट्टे खाते ते. फक्त त्याने कॅन्सल नाही केला पाहिजे कार्यक्रम नाही का. हो ना मग आता हेलिकॉप्टरचा काय अजून फोन नाही आला त्याचा. काय आला ना फोन. मग काळजी आहेच ना त्याला. मग आता त्याला माहित नाही का काय होईल काय नाही तर पाहतो आता काय म्हणते. 1 मिनिट. नमस्कार खासदार साहेब नमस्कार. काय म्हटलं काय सगळी मंडळी आलेली आहे आता. हेलिकॉप्टरची स्वाट आहे आता कुठपर्यंत आहे म्हटलं. काय हारगीर घेऊन जाऊ का पुढे मग हेलिपॅडवर कसं करा. हे बा मी काय म्हणतो अरे इतक्या लवकर नका जाऊ ना. हो 2:30 वाजता 2:45 वाजता तिथं. आता किती 1:30 वाजला का नाही. हो आता तर नागपूरलाच आहे हेलिकॉप्टर. ते काय एसटी आहे का इतका उशीर लागते. बस हे काय आता अर्ध्या पाऊण तासात तिथं पोहोचते. मग काय नागपूरला आता सध्या हेलिकॉप्टर उतरलेला आहे. तिथून आता ते निघते. साधारणतः बरोबर 2:45 ते 3च्या दरम्यान दरम्यान त्या हेलिपॅडवर पोहोचतील ते. आताच बोलणं झालं माझं काही विषय नाही. सध्या नागपूरला आहेत ते. असं हो का. बरं म्हणजे 1.5 घंट्यात येते समजा इथं नाही का. हो 1-1.5 घंटा लागते नाही का. बस मिनिमम 1 घंटा. तिथून आता ते निघतील समजा. हो 2 वाजता निघतील तिथून ते. झालं बोलणं माझं. तुम्ही काही काळजी करू नका. हार वगैरे हे ते थोड्या वेळानं घेऊन जा तिथं. ठीक आहे बाकी काही अडचण नाही. मग नाही तर मग स्टेजवर देऊन हार द्यायला तसं करू. बरं तसंही चालते मग. हो स्टेजवर देऊ मग नाही का. सत्कार तिथं घेऊ मग. नाही तर मला वाटलं आल्या समजा बा असं ठरलं होतं आमचं. नाही आपण इथं कसं इथं पुष्पगुच्छ घेऊन या तुम्ही. पुष्पगुच्छ आणायला लावा म्हणजे कसं बरं राहते. इथं पुष्पगुच्छ देऊ तिथं मोठा हार घालवा म्हणजे फोटो हे ते म्हणजे फोटो सेशन होऊन जाते ना. पेपरला बातमी हे ते सगळं मग
बरं मग तसं करतो मग पुष्पगुच्छ सांगून देतो. आता हारवाला याच आहे, येऊनच राहिला ते निघाला समजा. त्याला अजून पुष्पगुच्छ सांगून देतो मग 500चे. हो ठीक आहे मग ठेवतो मग. 100% आहे ना मग समजा येऊनच राहिला ना. राजा तुम्ही का मजा करू राहिले का काय राजा बोलून राहिले आम्ही इतके मोठे मी इतकं फोनावर फोन चालू आहे माझे. मग घरी आहो मी आज रिकाम पण काढलं. ठीक आहे ठेवा तुम्ही ठेवा. येऊन राहिले बरोबर. 2:30 वाजता फोन लावता एक वेळा. पुन्हा म्हणजे टेन्शनचं काम नाही. चला मंडपाच्या बाहेर असणारे सर्व नागरिकांनी आतमध्ये बसावे. सर्वांनी लवकरात लवकर आतमध्ये येण्याची कृपा करावी. बरोबर टाइमवर कार्यक्रम सुरू होणार आहे. धुमधडाका लकी ड्रॉचा. चला चला चला. सूचना देऊन दे मला भूषण ताई रे. हो सामान किमान ते आपापल्या पावत्या बरोबर ठेवा असं तसं सांगून दे बरोबर. आणि सर्व जे काही कुपन धारक आहे त्यांना सूचना आहे. सर्वांनी आपापले आधार कार्ड, पॅन कार्ड तसे विविध कागद आपल्या सोबत ठेवावे. आपल्याला लकी ड्रॉ मध्ये जे काही वस्तू मिळणार आहे ते एका ठिकाणी लावलेले आहे सरपंचाच्या घरासमोर. तर तिथं सर्वांना वाटप करण्यात येईल. शेड्यूल प्रमाणे इथून पाठवण्यात येईल. आणि त्यामुळे आपापली पावती सांभाळून ठेवावी. आपला नंबर आपण ध्यानात ठेवावा. अशी सूचना आहे. आणि लवकरच आता आपला कार्यक्रम सुरुवात होणार आहे. किती वेळ सांगतो रे बाबा, किती वेळ सांगतो म्हणलं. आम्ही कटायलो ना बसू 3 वाजले, 2:45 वाजले ना आता. अजून तर काय हेलिकॉप्टर आलेलं दिसून नाही राहिलं मला. काही येईन आणि काही आहे का नाही म्हणलं. बसू का पागल करता का म्हणलं. हो ना येते ना. 3 वाजता टाइम दिला. आम्ही सांगतो ना. हो येऊ राहिले म्हणजे येऊ राहिले. काय येऊ राहिले करू राहिले तुम्ही राजा फालतूचं बोलून राहिले. मग काय निरा पाणी बाजून मारता का तुम्ही. मग काही येते ते विचारा तुमचं कोण आयोजक आहेत ते. मग एक जागेवर नाही तिथं खुर्चीवर कोणी अध्यक्ष नाही काही नाही. हो लवकरच बरोबर होते. थांबा तुम्ही गडबड नका करू. मान्यवर येण्याची तयारी आहे. गडबड नका करू. होते. चला बरं भूषण. हो काय बाहेर पोह जमर बस. चला बरं काय तर ते विचारून घेऊ. चला बसा तुम्ही. पाणी वाटप होणार आहे. हो बसा. काय तर पाणी वाटतं म्हण काय लवकर करा बा लवकर करा म्हणलं. उशीर होऊन राहिला, गरमी होऊन राहिली याच्यात. लवकर करा पटापट. बस लवकर सूचना तुमच्यापर्यंत पोहोचतील. आम्ही आता आयोजकाला भेटून येणार आहोत. तुम्ही बसा शांत बसा. चल म्हणलं. चला भानू. चला म्हणलं झुमर भाऊ. चला बरं काशीनाथ भाऊ. चला तिकडे लोक मला दांगडू करू राहिले ते मंडपात. मग अनाउन्स करू मग तुम्ही बसवा दिले ते घालू. मग पावर लोक किती दांगडू करू राहिले ते. मारणं जाऊ म्हणे आम्ही. हो काही आहे कार्यक्रम तुमचा. हो ना मग आम्ही आता चाललो ना हेलिपॅडवर निघालो ना. काय चाललो नाही तर काय झालं. अजून 3 वाजता तर दिला ना त्याला कार्यक्रम. थांबा ना म्हणा. 3चे 3:15 होतच असते. पण ते चला लवकर हेलिपॅडवर. ते आता कुठं काय आहे त्याचा पताही नाही. आता 2:45 होऊन राहिले ना. लावा ना फोन. 2:30 लावायला सांगितलं त्यानं. लवकर फोन करा ते कुठं काय तर. हो लोक चिव करतील त्यानंतर. जाय भाऊ भूषण अजून जरासं अलाउन्स कर म्हणा. 3 येतात म्हणा तिथं. बरोबर जाय सांगून ये तिथं. बरोबर चाललो सांगतो. काय तर जा तुम्ही. लोकांनी पाणी गिनी वाटा जराशे. हो जाय बरं. काशीनाथ येते भानू सगळेजण तिकडे जा. इथं नको थांबू. हो आम्ही करतो बरोबर आहे. ते येऊन राहिला ते काय चिंतेचं काही कारण नाही आहे. त्याला म्हणा 3चे 3:15 होतेच म्हणा. 3ला तिथं येणार आहे म्हणा ते. 15 मिनिटं इथं गाडीनं. मग जाय अंदर जा तिकडे. हो इथं नका थांबू. पण आता लवकर फोन करायला पाहिजे तुम्ही. हो बरोबर ठीक आहे. मग सांगतो आम्ही सांगतो. लावा तुम्ही फोन लावा लवकर. काय होते पहा लवकर. चला पोट्टे चला. आता सुटल्या चुईमुंगे. हो थांबा तुम्ही आता असे धुनकतो रे. थांबा आता तुम्ही 1 मिनिट. हॅलो खादळे साहेब. काय कुठपर्यंत आहे म्हणलं हेलिकॉप्टर. हो लोक बसवले म्हटलं अंदर. सगळं झालेलं आहे इथं. किती टाइम लागेल तरी. 2:45 वाजले म्हणून म्हणलं. हॅलो कोण किरकिरे कोण म्हणलं. कोण लक्ष्मण किरकिरे कोण. बरं कोण म्हणते. अरे अध्यक्ष आपलं रामपूरचा आपलं याचं आपलं सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. आज लकी ड्रॉ म्हणलं अध्यक्ष बोलतो म्हणलं मी. अध्यक्ष मग मला कशाला फोन केला म्हटलं. हो काय म्हणजे कसे माझा काय संबंध काय तुमच्या फोन करायची. काय झालं. काय बया लागला का. अरे म्हणलं बाबा रामपूरला कार्यक्रम आहे. याचा 12 लाख रुपये घेऊन येऊ राहिले तुम्ही सेलिब्रिटी सहित. हेलिकॉप्टर आहे ते. काही आठवत नाही मग काही. मला तर काही कल्पना नाही. मला कोणत्या गोष्टी काय तुम्ही बोलून राहिले काय नाही मला समजा नाही मार्ग नाही. म्हणजे तुमचं आहे काय म्हणणं. माझोड द्या लक्ष्मण फोन. अरे हॅलो मी काय म्हणतो खादोडे साहेब कोण मजा करता राहायच्या. ते म्हणलं 12 लाख रुपये घेऊन येऊन द्या लवकर. ते लोकांची पेमेंट करायचं आहे. लोक बसलेले आहे मंडपात. सेलिब्रिटी नाही हेलिकॉप्टर नाही. काय कसं काय मजाक नका करू. गणगणी आहे का. आत्ता सापडला कचाड्यात तुम्हाला. लय घेतलं रे तासून म्हणतो. गणगणी एक याद राख म्हणलं बाबू. काय खादोडे म्हणते म्हणलं. खादोडे समजलं ना. नावच कापी आहे मेरा. तुला एकच आहे म्हणलं ऑप्शन. तुला जर कार्यक्रम सुरळीत चांगला व्हायचा असेल तर 12 नाही 15 घेऊन येतो म्हटलं मी. नलू मॅडमचं लग्न माझ्या मुलाशी करावं लागेल. हो तर मी येईल. नाही तर माझा या लकी ड्रॉशी काही संबंध नाही. अरे कसं बोलून राहिले तुम्ही. या विषयाचा त्याविषयी काय संबंध आहे तुम्ही. इथं बोलले ना तुम्ही. इतक्या सर्व समक्ष आता कसे पलटून राहिले तुम्ही. सांगू नका मला तुम्ही. हो नीतिमत्तेच्या गोष्टी सांगू नका. हो मुलगी देता की नाही देत. हो नाही तर मग मी येतही नाही. तुमचे पैसे तुम्ही जाणे. माय काही त्या लकी ड्रॉशी काही संबंध नाही. माय नावही नाही गावही नाही. काय करायचं ते करून घ्या. रिपोर्ट द्या रिपोर्ट द्या. बाबा चांगली होईना आता येत नाही म्हणते. मला माहिती नाही म्हणते. अरे राजा खादोडे साहेब राजा का इथं का आम्हाला फाशा घ्यायला लावता का. इथं आता हे एवढे मोठे पैसे. त्या सरपंचाचे 2 लाख राजा. तुम्ही असं नाही करायला पाहिजे होतं.
मग तेच म्हणतो मला चिंता आहे ना गावाल्याची हो, एक तर तुम्ही मार खासान त्यापेक्षा तुम्ही आता तुमची मुलगी जर दिलीस तिथं लोकांचे सगळं वाचलं असतं, सगळं व्यवस्थित झालं असतं, आमचं बी तुमचं बी सगळ्या जनतेचं बी. ते विषय संपलेला आहे म्हटलं नलूचा. हो, त्याच्या आता दिवाळीत लग्न आहे. हो, साक्षगंध होणार आहे आणि झाबरू आम्ही ती मुलगी देणार आहोत, समजलं ना. हो, तुमचा विषय क्लोज झालेला आहे. तुम्ही तुमचं पात्र आम्ही आमचं पाहून घेऊ. आता लकी ड्रॉचं काय करायचं त्या ठीक आहे ठेवा. हो, फक्त तुम्ही बाकी तयार राहायचा आता काय. हो, रामपूरवाल्याशी पंगा घेतला तुम्ही. हो, एक दिवस तरी तुम्हाला फिटुल्याशिवाय राहणार नाही. ठेवा तुम्ही आता, आम्ही पाहून घेऊ आमचं काय करायचं आता. म्हणजे सरळ झालेच नाही तुम्ही नाही का. बरं खा आता दणके खा म्हणला. हो ठीक आहे ठेवा.